हॅलो, आज मी बनवलेला मस्त असा मटण रस्सा. तर इथं मी गॅसवर कुकर गरम करून घेतला. त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घातला. एक मोठ्या साईजचा कांदा घेतला होता. नंतर त्याच्यात तेल घातलं. कांदा मस्त गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे. नंतर मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुतलेलं मटण याच्यात घातलंय. थोडीशी हळद घातली. व्यवस्थित सगळं परतून घेतलंय. मटण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर कुकरच्या वरती मी झाकण ठेवलं आणि त्याच्यात पाणी ठेवलं गरम होण्यासाठी. हे पाणी गरम झाल्यानंतर मी कुकरमध्ये घातलेलं आहे पाणी. असं 3-4 वेळा मी पाणी घातलेलं आहे. जेवढं मला हवं होतं तेवढं पाणी मी घातलेलं आहे मटणामध्ये. थोडंसं मीठ घातलं चवीनुसार. मस्त असं मटण आपलं शिजलेलं आहे. त्यानंतर मी इथं मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे. एका पॅन मध्ये तेल घातलंय. त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातलीये. थोडासा घरगुती मसाला, थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर आणि जे मी वाटण बनवलं होतं कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर ते वाटण घातलंय आणि व्यवस्थित परतून घेतलं सगळं तेल सुटेपर्यंत. नंतर जे आपलं मटण शिजलं होतं त्याच्यात मी हा मसाला घातलेला आहे आणि मस्त अशी उकळी काढून घेतलेली आहे मटणाची. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातलीये. मस्त असं आपलं मटण रेडी झालेलं आहे. थोडंसं मीठ घातलंय मी कारण अगोदर पण आपण मीठ घातलं होतं. त्या अंदाजानुसार मीठ घातलेलं आहे आणि मस्त असं आपलं मटण रेडी झालेलं आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. चला बाय.